नमस्कार मित्रांनो, शिवारच्या आधुनिक शेळीपालनमध्ये आपलं स्वागत आहे। बंदिस्त शेळीपालन या विषयावर माहिती घेण्यासाठी व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राइब या बटनवर क्लिक करा आणि शेळीपालनचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी बाजूला असणाऱ्या घंटीवरही क्लिक करा। मित्रांनो, व्हिडिओच्या नावावरून तुम्हाला समजलंच असेल की मी कमर्शियल शेळीपालन असं म्हटलेलं आहे। कमर्शियल म्हणजे काय ते आपण थोडक्यात पहिले समजून घेतलं पाहिजे। मित्रांनो, जर तुमच्या डोक्यामध्ये हा शेळीपालन व्यवसाय करायचा आहे असा विचार असेल किंवा जर तुम्ही हा व्यवसायामध्ये उतरलाही असाल तरीसुद्धा तुमच्या डोक्यात ही गोष्ट प्रकर्षाने क्लिअर असली पाहिजे। ती म्हणजे काय तर आपल्याला हा व्यवसाय म्हणून करायचा आहे, ना की आपल्याला छोटं मोठं शेळीपालन करायचं आहे। आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे आणि व्यवसाय म्हणूनच आपण ह्या गोष्टीकडे पाहतोय। तर त्यासाठी आपल्याला हे कमर्शियल जी गोष्ट आहे ते समजणं गरजेचं आहे। कमर्शियल म्हणजे काय तर आपण या व्यवसायाकडे सिरियस आहोत, सिरियस दृष्टिकोनातून पाहत आहोत। नक्कीच याला आपण आपल्या अल्टरनेटिव्ह इन्कम सोर्सचं किंवा एक प्राथमिक इन्कम सोर्सचं साधन म्हणून पाहत आहोत आणि त्या दृष्टीनेच आपल्या या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहिजे। आणि त्याचबरोबर हा व्यवसाय करत असताना नक्की आपल्याला कोणत्या बारीक गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे, त्या संपूर्ण गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्याच्यामुळे आजच्या या व्हिडिओचं मी नाव दिलेलं आहे कमर्शियल शेळीपालनाचा कानमंत्र। कानमंत्र का तर या ठराविक गोष्टी मित्रांनो आहेत की मी एवढ्या वर्ष पाहतोय लोकांमध्ये की या ठराविक गोष्टीच आहेत, त्या चुकत असतात, त्याच्यातच कुठेतरी कमतरता असते। त्याच्यामुळे लोकांवर शेळीपालन बंद करण्याची किंवा शेळीपालनामध्ये फायदा नाही, परवडत नाही अशी बोलण्याची वेळ येते। तर तसं काही नाही आहे मित्रांनो। ह्या ठराविक गोष्टींमध्ये आपण चेक केलं पाहिजे की आपण या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत का। या गोष्टी जर तुम्ही फॉलो बरोबर केलेल्या आहेत तर त्याचा अर्थ तुमचं शेळीपालन नक्कीच यशस्वी होणार आहे। तर त्यासाठीचा कोणता कानमंत्र आहे ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। तर आपण बोलतो की शेळीपालन करायचे म्हणजे चारा, प्राणी आणि शेळी या तीन गोष्टींवरच अवलंबून आहे। नक्कीच या तीन गोष्टींवर अवलंबून आहे। या तीन गोष्टी प्राथमिक गोष्टी आहेत की शेळीपालन जर सुरू करायचे त्यासाठी आपल्याला चाऱ्याचं उत्पादन घ्यावं लागेल, त्याचबरोबर आपल्याला प्राण्यांचे व्यवस्थापन शिकावं लागेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे शेडचं व्यवस्थापन आपलं झालं पाहिजे। या तीन प्राथमिक गरजा आहेत, या गरजांवरच शेळीपालन डिपेंड आहे, बरोबर आहे। या तीन गोष्टी मित्रांनो आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्तही काही गोष्टी आहेत, त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्या पुढे आपण पाहणारच आहोत। पण प्रथमतः सुरुवात करूया तीन गोष्टींपासून। तर पहिला मुद्दा मित्रांनो आपला आहे तो म्हणजे उपयुक्त चारा। तर शेळीपालनासाठी बरेच चारे तुम्हाला सांगितले जातात। नक्की शेळीपालनामध्ये उपयुक्त चारा कोणता आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करावे लागतात, वेगवेगळे चारे आहेत ते वापरात आणावे लागतात आणि त्याच्यानंतर काही कालांतराने आपल्याला समजतं की नक्की या चाऱ्याचा वापर होतोय, त्या चाऱ्याचा वापर केल्यामुळे आपल्या प्राण्यांच्या तब्येतीमध्ये फरक पडतोय, या गोष्टींचं आकलन व्हायला लागतं। त्याच्यामुळे उपयुक्त चारा जो मित्रांनो आहे तो ठराविक चारे आहेत, त्यांचाच वापर आपल्याला रेग्युलर आपल्या शेळीपालनामध्ये करावा लागतो। त्या चाऱ्यांचा वापर करून आपण शेळीपालनामध्ये चांगली वेट गेन करू शकतो। पण त्याच्या विरुद्ध जर आपण बाकीचे जर चारे पाहायला गेलो तर भरमसाठ चारे असतात, पण त्या सगळ्या चाऱ्यांचा वापर करणं गरजेचं नाही। एक ठराविक चाऱ्यांचंच आपल्याला मॅनेजमेंट करायचे, नियोजन करायचे आणि त्याचं उत्पादन घेऊनच आपल्या शेळीपालनामध्ये हे चारा व्यवस्थापन करायचे। नक्की सुक्या चाऱ्याचा फरक पडतोय का नक्की ओल्या चाऱ्याचा फरक पडतोय याची आपल्याला उकल होणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी फक्त चारा व्यवस्थापन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे चारे लावले असं होत नाही। त्यासाठी चारा व्यवस्थापनामध्ये आपल्याला बारीक सारीक गोष्टींकडेही लक्ष देणं गरजेचं असतं। कोणत्या चाऱ्याचा नक्की उपयोग होतोय तर मी लोकांना सांगत असतो, तुम्ही माझ्याकडून बऱ्याच वेळा ऐकले आहे की सुक्या चारा हा शेळीपालनामध्ये अति गरजेचा आहे। त्यामुळे सुक्या चाऱ्याचा जर तुम्ही वापर शेळीपालनामध्ये जास्त प्रमाणात करताय तर डेफिनेटली तुमच्या प्राण्यांच्या वजन वाढीमध्ये, त्याचबरोबर प्राण्यांचं पोटही बिघडणार नाही, या गोष्टी तुम्हाला नजरेत येतीलच। त्याचबरोबर तुम्हाला मी सांगितलेलं आहे मेथी घासासारखा चारा जो आहे त्याच्यामुळे प्राण्यांचा दुधाचं प्रमाण जे आहे ते चांगल्या पद्धतीने वाढत असतं, कारण प्रथिनांचं प्रमाण जे मेथी घासामध्ये आहे ते चांगलं आहे। त्याचबरोबर मुरघासही प्राण्यांच्या आहारासाठी चांगलं आहे, त्यामुळे मुरघासाचं नियोजन आपण करू शकतो। अशा प्रकारचे जे चारे महत्त्वाचे आहेत त्याचा अभ्यास करणं मित्रांनो खूप गरजेचं आहे। ही गोष्ट होती आपली चारा व्यवस्थापनाबद्दल, कारण फक्त मोगम चारा व्यवस्थापन करायचे म्हणजे 4-5 प्रकारचे चारे लावले आणि शेळीपालन सुरू केलं असा अर्थ मित्रांनो अजिबात होत नाही। ही एक चूक आहे, ती बऱ्याच वेळा लोक करत असतात, या चुकीमुळे पुढे जाऊन पश्चाताप करायची वेळ येते। त्यामुळे चारा व्यवस्थापन व्यवस्थित शिकणं खूप गरजेचं आहे। याच्या संदर्भात तुम्हाला बरेचसे व्हिडिओ आपल्या शेळीपालनाच्या शिवार चॅनेलवर मिळतील, तेही तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर तुम्हाला मी आता 2-3 गोष्टी सांगितल्या त्याही तुम्ही लक्षात ठेवू शकता। त्याचबरोबर पुढे जाऊन जर मित्रांनो आपण पाहिलं लोकांच्या काय चुका होतात तर शेड व्यवस्थापनामध्ये बऱ्याचशा चुका होतात। शेड व्यवस्थापनात पहिली महत्त्वाची चूक ती काय तर भरमसाठ खर्च करून शेड बांधणे, ही पहिली चूक मित्रांनो आहे शेळीपालनामध्ये, शेड व्यवस्थापनातील। कारण आपल्याला ज्या व्यवसायाचा अजून अंदाज आलेला नाही आहे तर त्या व्यवसायात आपल्याला कॉन्फिडन्स कसं येऊ शकतो, आणि जर कॉन्फिडन्स असं आला नाही तर आपण एवढ्या लाखांची गुंतवणूक करून शेड बांधायचं तरी कसं। त्यामुळे याचा विचार आपण आपल्या स्वतःहून केला पाहिजे की नक्की शेड व्यवस्थापन करायचे सुरुवातीच्या काळात करायचे तर आपण कशा पद्धतीने करायचे,
भरमसाठ पैसा खर्च करून करायचा आहे का तोच पैसा आपल्या प्राण्यांच्या किंवा प्राण्यांच्या आहाराच्या खर्चासाठी वापरायचा आहे, याचा आपल्याला विचार करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर शेड व्यवस्थापन करताना आपल्याला, तुम्हाला माहिती आहे, वेगवेगळ्या प्रकारचे गव्हाणी आपल्याला तयार करावे लागतात, कारण प्राण्यांच्या वयाप्रमाणे गव्हाणींची उंची तयार करावी लागते. गव्हाण म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी आपण प्राण्याला चारा टाकतो, खायला टाकतो, ती जागा त्याला बोलतात गव्हाण. कारण लहान करडाला जर आपण पाहिलं तर त्याची हाईट कमी असल्यामुळे त्याला लहान साईजची गव्हाण लागते. म्हणजे थोडक्यात एक फूटभराची उंचीची गव्हाण लहान करडासाठी लागेल आपल्याला. त्याच्यावरून मोठे प्राणी असतात, 3 महिन्याची करडं जे असतात त्यांच्यासाठी आपल्याला 1-1.5 फुटापर्यंतची गव्हाण लागेल. आणि त्याच्यापेक्षा मोठे अडल्ट जे ॲनिमल असतात, आपले मोठे प्राणी असतात, त्यांच्यासाठी आपल्याला 2 फुटापर्यंतची गव्हाण लागेल. तर या गोष्टींची बारकावे आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. त्यावेळेसच मी बोलेन शेड व्यवस्थापनातील आपल्याला बारीक सारीक गोष्टी समजलेल्या आहेत. त्याचबरोबर प्राणी व्यवस्थापन करत असताना आपल्या डोक्यात येतात की कोणत्या जातीपासून सुरुवात करावी, कोणत्या जातीच्या शेळ्या घ्यायच्या, बाहेरच्या जातीच्या घ्यायच्या का कोणत्या वयाची शेळी घ्यायची. बरेच लोकांचं मत असतं लहान करडं घेऊन आपण शेळीपालन सुरू करावं. तर या गोष्टींचा सध्या मित्रांनो अभ्यास करणं पहिली गोष्ट गरजेचं आहे. लहान करडांपासून शेळीपालन करणं गरजेचं असतं का नसतं याच्याबद्दलही मी डिटेल बोललेलो आहे. तिथे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की मोठी शेळी घेऊन शेळीपालन करणं का परवडतं. त्याच्या उलट लहान करडं जर आपण घेतली तर त्याच्यामधून लॉस व्हायचे चान्सेस का जास्त असतात. त्याच्यामध्ये लहान करडांपासून शेळीपालन का सुरू करू नये हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर या सर्व व्हिडिओमधूनही तुम्ही संपूर्ण नॉलेज घेऊ शकता. पण हे कानमंत्र मित्रांनो आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे. तर ही गोष्ट होती मित्रांनो प्राणी व्यवस्थापनाबद्दल. पण या 3 गोष्टी झाल्याच, पण आता मी महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे तुम्हाला, त्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जर या गोष्टींकडे मित्रांनो आपलं दुर्लक्ष झालं तर मी बोलेन की आपण कुठेतरी चुकीच्या वाटेला चाललेलो आहोत. त्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टींचा, पुढे सांगणाऱ्या सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास करणं, विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो पुढचा कानमंत्र नक्की कोणता आहे, तर लोकांच्या चुका. लोकांच्या चुका म्हणजे काय, तर ज्यावेळेस लोकांनी शेळीपालन पूर्वी सुरू केलं, काही लोकांनी सुरू केलं, काही लोकांनी बंद केलं, काही लोक अजूनही करतायत. पण हे करत असताना आपणही त्या चुका करणं गरजेचं नाही आहे. आपण या चुकांमधून शिकू शकतो. आपल्यालाही त्या चुका केल्यानंतरच नॉलेज यायची काही गरज नाही आहे. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त या लोकांच्या चुकांचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. कारण मित्रांनो सगळ्यांची टेंडन्सी काय असते, तर आपण काय करतो, शेळीपालनाचा अभ्यास करत असेल किंवा कोणताही व्यवसाय करत असेल तर आपण पॉझिटिव्ह साईडचा अभ्यास करायचा प्रयत्न करतो. पण पॉझिटिव्ह साईड आहेतच त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे वेगळा त्याचा अभ्यास करायची गरज नाही आहे. शेळीपालनात फायदा आहे का, डेफिनेटली आहे, नक्कीच फायदा आहे. पण आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करायचा आहे की ज्या गोष्टी अडचणीच्या बाबी ठरू शकतात किंवा ज्या गोष्टींमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात, अशा गोष्टींचा अभ्यास प्राथमिकदृष्ट्या आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, समजून चला एखादा व्यक्ती आहे तो 3-4 वर्ष शेळीपालन करतोय आणि त्या 3-4 वर्षाच्या शेळीपालकाच्या तुम्हाला चुका समजतायत, तो स्वतःहून तुम्हाला सांगतोय, त्याचा अनुभव सांगतोय. तर त्याचा अर्थ काय, तर मित्रांनो याचा अर्थ असा होतो की 3-4 वर्ष शेळीपालक केलेला व्यक्ती जर तुम्हाला अनुभव सांगतोय, म्हणजे तो अनुभव तुम्ही आत्मसात केलेला आहात आणि तुम्हीही 3-4 वर्ष अग्रेसर आहात या व्यवसायामध्ये. तर या गोष्टी आपल्याला जर बारकावे समजून घेतल्या आपण, तर समजून येईल की शेळीपालनामध्ये लोकांच्या चुकांमधून बरंचसं काही शिकता येतं. तर त्या चुका लोकांच्या समजणं गरजेचं आहे. काय चुका होतात, लोकांचा कुठे जास्त खर्च होतो, लोक कुठे जाऊन अडकतात, या खास खळगे या व्यवसायातले कळणं गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं तर मित्रांनो एक खास खळगे म्हणजे लोकांच्या चुका नक्की काय होतात. तर लोक मार्केटमध्ये जात नाहीत आणि डायरेक्टली शेळीपालनाला सुरुवात करतात. कारण का, जर ज्या मार्केटसाठी आपण प्रोडक्शन करतोय त्या मार्केटमध्ये आपल्याला जाणं तर गरजेचं आहे ना. त्या मार्केटमध्ये नक्की कोणत्या जातीचे प्राणी चालतात हे पाहणं गरजेचं आहे. आणि जर आपण लोकल जातीचे प्राणी आपल्या मार्केटमध्ये चालत आहेत किंवा उस्मानाबादी जातीसारखे लोकल जातीचे प्राणी आपल्या मार्केटमध्ये चालत आहेत आणि आपण वेगळ्या जातींमध्ये जर काम करायला लागलो आहे तर त्याच्या प्राण्यांची पुढे विक्री होणंही अवघड होणार आहे. त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळात अगदी अत्यल्प कमी रिस्कमध्ये आपल्याला शेळीपालन सुरू करणं गरजेचं आहे. ते कुठं करू शकतो, तर आपल्या लोकल जातीपासून सुरू करू शकतो. सो आपल्या आजूबाजूच्या भागातील प्राणी खरेदी करून सुरुवात करू शकतो. त्याच्यानंतर डेफिनेटली पुढे स्कोप आहे का, आहे ना. पुढे जाऊन आपण शेळीपालन बाकीच्या जातींमध्येही सुरू करू शकतो, अडचण नाही आहे काही. पुढे जाऊन आपण आजच शेळीपालन सुरू केलं आणि वेगळ्या जातींमध्ये जाऊ शकत नाही असं काही नाही. पण सुरुवात करत असताना कधीही कमी रिस्कमध्ये सुरुवात करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लसीकरण प्राण्यांना न करणे या बेसिक चुका आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे लोकांच्या फार्मवर मोर्टॅलिटी जास्त होते आणि त्याच्यानंतर लोक बोलायला लागतात शेळीपालन परवडत नाही. पण ही नियोजनातील कमतरता आपली आहे. या कमतरतेमुळे आपल्याला हा लॉस भोगावा लागणार आहे. तर बेसिक गोष्टी मित्रांनो मला विचाराल तुम्ही, तर कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे शेळीपालन बंद होतं, तर बेसिक मी 2 गोष्टी लोकांना सांगत असतो. पहिली गोष्ट म्हणजे काय, चुकीचं नियोजन. आणि दुसरी गोष्ट कोणती, तर व्यवसायासाठीचा अपुरा अभ्यास. तर ह्या 2च गोष्टी मित्रांनो, या 2 गोष्टींमुळे शेळीपालन बंद होताना मी बघितलेलं आहे किंवा लोक अडचणीत येताना पाहिलेले. पण ह्या 2 गोष्टी ज्यांनी व्यवस्थित केलेल्या आहेत त्या सगळ्यांचा व्यवसाय सक्सेसफुल झालेला मला दिसत आहे. त्यासाठी या दोन्ही पिलरचा आपल्याला अभ्यास करणं सुरुवातीच्या काळात गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय,
तर आपल्याला व्यवस्थित नियोजन पद्धत शिकली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर आपल्याला या व्यवसायाचा व्यवस्थित अभ्यास, अपुरा अभ्यास करून चालणार नाही. व्यवस्थित अभ्यास, आपल्याला व्यवस्थित दृष्टी असणं गरजेचं आहे. तर लोकांच्या चुका तुम्हाला सांगितल्यानंतर पुढचा मित्रांनो कानमंत्र कोणता आहे, तर पुढचा कानमंत्र म्हणजे काय, तर लोक एकाच पद्धतीनं शेळीपालनातून फायदा घेत असतात. तर मला वाटतं ही एक गोष्ट चुकते लोकांची. तर वेगवेगळे प्रकार आहेत शेळीपालनामध्ये, वेगवेगळ्या प्रकारे आपण फायदा घेऊ शकतो. तर या सगळ्या फायद्यांचा किंवा ह्या सगळ्या प्रकारांचा आपण अभ्यास करणं सुरुवातीच्या काळात गरजेचं आहे. थोडक्यात एक उदाहरण द्यायचं तर तुम्हाला अमूल दूध माहीत असेल. सुरुवातीच्या काळात तुम्हाला माहिती आहे फक्त दूध विक्री करत होते आणि काही कालांतराने त्यांनी वेगवेगळे दुधापासूनचे प्रोडक्ट बनवले. श्रीखंड बनवलं, आम्रखंड बनवलं, त्याचबरोबर ते पनीर बनवलं. वेगवेगळे प्रकार दुधाचे ते बनवायला लागले आणि त्याचीही विक्री मार्केटमध्ये करायला लागले. अमूलची लस्सी आली, अमूलचं ताक आलं. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये त्यांनी आणल्यामुळं त्यांना वेगवेगळ्या प्रकारे इन्कमही मिळायला लागलं. तर आपल्यालाही मित्रांनो अशाच पद्धतीने एक डायव्हर्सिफाईड इन्कम करणं गरजेचं आहे. जर शेळीपालन करतोय तर आपल्याला शेळीपालन करत असताना आपण कोणत्या प्रकारे शेळीपालनामध्ये, शेळीपालन तर आहेच, प्राण्यांच्या म्हणजे प्राण्यांपासून प्रोडक्शन करून आपण बोकडांची तर विक्री करू शकतो, हे तर पहिला इन्कम सोर्स आहेच. पण त्याचबरोबर आपण बोकडपालनही करू शकतो, आपण बकरीचंही बोकडपालन करू शकतो, त्याचबरोबर लेंडी खताची विक्री करू शकतो. अशा वेगवेगळे प्रकार आहेत, त्या प्रकारांमधून आपल्याला डेफिनेटली फायदा मिळू शकतो. तर या सगळ्या प्रकारांचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे विविध प्रकारे फायदा कसा होईल याच्यासाठी आपल्याला अधिकची माहिती घेणं गरजेचं आहे. हा एक कानमंत्र मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. त्यावेळी शेळीपालनातून आपल्याला अधिक चांगलं, म्हणजे जे आपण ठरवलेलं आहे त्याच्यापेक्षाही चांगलं उत्पादन मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो अजून एक गोष्ट पुढची चुकते लोकांची, किंवा पुढचा कानमंत्र म्हणजे काय, तर शेळीपालनाचं मॉडेल मित्रांनो बऱ्याच वेळा चुकतं. मॉडेल म्हणजे काय, तर कोणताही व्यवसाय असेल त्याला एक बिझनेस मॉडेल असतं. तर आपल्याकडे जनरली लोकांचं मी पाहिलेलं बिझनेस मॉडेल असतं ते जे करू मॉडेल असतं. जे करू म्हणजे काय, तर सुरुवातीला 2-3 वर्ष मित्रांनो लोक आपले फक्त या शेळीपालनामध्ये पैसा ओतत असतात, पैसा गुंतवत असतात आणि त्यांना फायदा मिळत नाही. मला ही गोष्ट चुकीची वाटते. कारण पहिले 2 वर्ष जर तुम्ही फक्त पैसा टाकताय व्यवसायामध्ये तर आपल्याकडे लोकांकडे पेशन्स नाही आहे, संयम नाही आहे. कारण कोणाकडेच एवढं 2 वर्ष संयम राहणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपल्याला 2 वर्ष फायदा मिळत नाही. तर त्यासाठी आपल्याला काहीतरी सुधारणा करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला एका दुसऱ्या मॉडेलकडे वळणं खूप अपेक्षित आहे, गरजेचं आहे. त्यावेळेसच आपल्याला हा व्यवसायामध्ये सस्टेन करू शकतो, चांगल्या पद्धतीने फायदा मिळू शकतो. तर अशा पद्धतीचं कोणतं मॉडेल आहे का की जिथे आपण पहिल्या वर्षातच फायदा मिळू शकतो, तर हो नक्कीच अशा पद्धतीचं मॉडेल आहे. तर ते कोणतं मॉडेल आहे, तर ते आहे लिनियर मॉडेल. तर लिनियर मॉडेलमध्ये मित्रांनो पहिल्या वर्षापासूनच आपल्याला फायदा मिळायला सुरुवात होते. त्यासाठी आपल्याला 2 वर्ष वाट पाहावी लागत नाही फायद्यासाठी, पहिल्या वर्षातच आपल्याला फायदा चालू होतो. त्याचबरोबर अशी मॉडेल आपल्याला तयार केली पाहिजे, त्या मॉडेलचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या व्यवसायाची पुढची वाटचाल कशी असणार आहे, वाटचाल कशी ठरणार आहे, आपल्याला नक्की कधी फायदा चालू होणार आहे, आपल्याला किती दिवस गुंतवणूक करावी लागणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर क्लिअर पाहिजेत ज्यावेळेस आपण हा व्यवसाय सुरू करतोय. कारण फक्त चारा, प्राणी, शेड हे म्हणजे शेळीपालन नव्हे. आपण जर कमर्शियली या व्यवसायामध्ये उतरतोय, आपल्याला छोटं मोठं शेळीपालन करायचं नाही, आपल्याला मोठा व्यवसाय करायचा आहे, हे जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर त्यासाठी आपल्याला अशा मॉडेलचा अभ्यास करणं गरजेचं आहे की जिथे पहिल्या वर्षातच आपल्याला फायदा चालू होतो आणि आपल्याला पुढची वाटचालही आपल्याला ठरवता येते. तर हा संपूर्ण कानमंत्र तुम्हाला जे सांगितले, या कानमंत्रांचा अभ्यास तुम्हाला मित्रांनो करणं गरजेचं आहे. या संपूर्ण कानमंत्रांचा अभ्यास करण्यासाठी व त्याचबरोबर शेळीपालनातील सगळ्या बारकाव्यांचा अभ्यास करण्यासाठी, कमर्शियल शेळीपालन कशा पद्धतीने करायचे, सुरुवात कशी करायचे, त्याचबरोबर याची वाटचाल कशी होणार आहे, या संपूर्ण गोष्टीसाठी आम्ही तुमच्यासाठी एक मार्ग तयार केलेला आहे. तो कोणता, तर आपला सध्या मित्रांनो एक 5 डे शेळीपालन A to Z कोर्स चालू आहे. तो सोमवारी कोर्स चालू होतोय. तर या कोर्समध्ये मित्रांनो आपण प्राणी, चारा, त्याचबरोबर शेड आणि प्राण्यांची विक्री, अक्षरशः मार्केटिंग, या सगळ्या गोष्टी इथे सांगितलेल्याच आहेत. पण त्याचबरोबर या व्यवसायातील बारकावेही सांगितलेले आहेत. त्यामुळे आपण या कोर्सला A to Z बोलतोय. A to Z गोष्टी या कोर्समध्ये कव्हर होत आहेत. कोणीही व्यक्ती असेल की ज्याने शेळीपालन सुरू केलेलं आहे किंवा त्याच्या डोक्यामध्ये शेळीपालन सुरू करण्याचा विचार येतोय, त्याच्यासाठी हा उत्तम पद्धतीचा कोर्स आहे की जिकडे तुम्हाला ॲक्शन बेस्ड ट्रेनिंग मिळतं 5 दिवस. तर हा 5 दिवसाचा ऑनलाईन कोर्स आहे आपला. या 5 दिवसांमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे व्हिडिओ मिळतात, त्याचबरोबर लाईव्ह व्हिडिओही असतात. या सगळ्या व्हिडिओमधून तुमचा डिटेल अभ्यास होतो. त्याचबरोबर तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नांचीही उत्तरं दिली जातात, तुम्हाला तुमचे प्रश्न मांडण्याची संधी मिळते, त्याचबरोबर तुम्हाला तुमचे अपेक्षित उत्तरही मिळत असतात. कारण मित्रांनो 1-2 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये संपूर्ण गोष्टी कव्हर होत नाहीत. कारण हे जे मित्रांनो तुम्हाला आपण ट्रेनिंग देतोय ते ॲक्शन बेस्ड ट्रेनिंग आहे की ज्याच्यामध्ये ट्रायल अँड टेस्टेड पद्धतीने आपण सर्व तुम्हाला मॉडेल सांगितलेलं आहे. जे की लिनियर मॉडेल तुम्हाला मी सांगितलं, ते लिनियर मॉडेल कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करायचं, कशा पद्धतीने लिनियर मॉडेलने पहिल्या वर्षातच फायदा मिळवायचा,
हे तुम्ही जरी शेळीपालन सुरू केलं असेल तरी जाणून घेऊ शकता, किंवा जरी तुम्ही शेळीपालन आता सुरू करणार असाल तर त्याच्यासाठीही तुम्हाला हा उपयुक्त कोर्स आहे. तर या कोर्सची मित्रांनो किंमत किती आहे, तर या कोर्सची किंमत मित्रांनो आहे 1999 रुपये आपली रेग्युलरची किंमत आहे. पण आत्ता फक्त आपण सुरुवातीच्या काही बॅचेससाठी फक्त 199 रुपयेमध्ये हा कोर्स देतोय. 199 रुपयेमध्ये आपण हा कोर्स बुक करू शकता. त्यासाठी आपल्याला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे, तिकडे तुम्ही पेमेंट करून तुमच्या कोर्सचं या रजिस्ट्रेशन करू शकता. त्याचबरोबर हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्रही मिळणार आहे. या कोर्सचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे तुम्हाला पुढे जाऊन मी सांगतोच, पण या कोर्सबद्दल लोक काय म्हणतायत, लोकांची प्रतिक्रिया काय आहे, ज्या लोकांनी कोर्स केला आहे त्यांना काय काय अनुभव आलेले आहेत ते आपण थोडंसं पाहूया. तर पहिली प्रतिक्रिया आहे ती राहुल बोबडे साहेबांची. तर ते बोलत आहेत मॅनेजमेंट कशी केली पाहिजे ही खूप महत्त्वाची माहिती मिळाली. जे महत्त्वाचे मुद्दे माहीत नव्हते ते तुमच्या A to Z कोर्समधून माहीत झाले. त्याचबरोबर मित्रांनो महेंद्र साहेबांनीही A to Z कोर्स केला, त्यांनाही चांगला अनुभव आलेला आहे. ते सांगतात व्यावसायिक शेळीपालन करायचे असेल तर हा कोर्स करणे खूप गरजेचे आहे, कारण या कोर्समध्ये खूप काही शिकवलेलं आहे. कारण बऱ्याच गोष्टी मित्रांनो याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता आणि तिकडेही तुम्ही लोकांची प्रतिक्रिया पाहू शकता. आपल्या कोर्समध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत या संपूर्ण तुम्हाला समजून येतील. त्याच्यानंतर पुढची प्रतिक्रिया आहे ती म्हणजे अजिंक्य साहेबांची. ते बोलत आहेत खूपच छान वाटले, माझा शेडबद्दलचा एक डिसिजन चुकणार होता, मला या A to Z कोर्समुळे खूप फायदा झाला आहे, असे ते बोलत आहेत. त्याच्यानंतर पुढची प्रतिक्रिया आहे ती म्हणजे भरत साहेबांची. ते बोलत आहेत खूप अप्रतिम माहिती मिळाली सर, माझ्या मनात शेळीपालन व्यवसाय सुरू करायचे होते पण शिक्षणाअभावी मला तो आत्मविश्वास मिळत नव्हता. पण आपला 5 दिवसाचा कोर्स केला आणि आता माझ्या मनात कोणतेच किंतु परंतु राहिलेले नाही आहेत. आता लवकरच मी हा व्यवसाय चालू करणार आहे. धन्यवाद सर केलेल्या मार्गदर्शनाबद्दल. अशा पद्धतीने भरत साहेबांना अनुभव आलेला आहे. त्यांच्या मनात जे काही प्रश्न होते ते सगळे सॉल्व्ह झालेले. आता ते कॉन्फिडंट आहेत व्यवसाय सुरू करण्यासाठी. त्याचबरोबर मित्रांनो बऱ्याच लोकांनी रिप्लाय त्यांचे फीडबॅक त्यांचे रिव्ह्यू दिलेले आहेत. ते बोलत आहेत यामधून हे समजले की योग्य व्यवस्थापन करून आपण शेळीपालनातून 100% नफा मिळवू शकतो. त्याचबरोबर विक्रम साहेब बोलत आहेत खूप दिवसापासून वाटत होते शेळीपालन करावे, पण हा कोर्स केला आता नक्की करणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो लोकांचे अनुभव आहेत. लोकांना आत्मविश्वास मिळतोय कारण डिटेल माहिती मिळते, लोकांचे प्रश्न क्लिअर होत आहेत. या कोर्समध्ये आपल्याला 5 दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार असे 5 दिवस आपला हा कोर्स चालणार आहे. याच्यामध्ये आपले 2 लाईव्ह सेशनही होतात संध्याकाळी 8 वाजता, आणि हे जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही दिवसभरात कधीही पाहू शकता. त्याच्यामुळे त्याची काळजी करायची काही गरज नाहीये. खूप लिमिटेड लोकांची बॅच घेतोय कारण आपल्याला सर्व लोकांकडे लक्ष द्यावं लागतं, सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. त्यासाठी फक्त आणि फक्त 199 मध्ये सुरुवातीच्या काळातल्या बॅच असल्यामुळे आपण फक्त 199 रुपयामध्ये हा कोर्स देतोय. पुढे जाऊन नक्कीच याची किंमत वाढवणार आहे आपण. पण आता जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर सोमवारी आपली बॅच चालू होते. तर आजच्या पुरतं मित्रांनो इथेच थांबूया, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.